आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत जागर नवदुर्गांचा प्रायोजक श्रीमंत पैठणी वासिम, पैठणींचं माहेरघर। नमस्कार, आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत नवरात्री स्पेशल जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमात मी काजल तिलकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज नवरात्रीचा चौथा दिवस, चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपवास पाहसा प्रसन्न केले अंतःकरणी हो, पूर्ण कृपे पावसी जगन माते मन मोहिनी हो, भक्तांच्या माऊली सूर येती लोटांगणी हो। आज नवरात्रीचा चौथा दिवस असल्यामुळे अश्विन शुद्ध चतुर्थी या शुभ मुहूर्तावर आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांनी राजकारण या क्षेत्रात कमी वेळात आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या अशा निशिगंधा बोंबे। ताई नमस्कार। नमस्कार। तुम्ही राजकारण या क्षेत्रात खूप कमी वेळामध्ये आपली वेगळी छाप निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला काही पार्श्वभूमी आहे का घराण्याकडून राजकारणाची? नमस्कार, मी निशिगंधा दीपक बोंबे, महिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका। राजकारण हे तसं मुळात आमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये नव्हतं, परंतु वडिलांचं, आपले आमदार साहेब आहेत आताचे जे दौलत दरोडस आहेत, ते त्यावेळेस सेनेचं काम करायचे आणि गाव पातळीवर माझे वडील त्यावेळेस सेनेचं काम करायचे। त्यांच्यातले काही गुण माझ्यामध्ये कदाचित आले असतील असं मला वाटतं, पण राजकारणाची आवड मला तेवढी नव्हती। समाजकारण करायला नेहमी आवडायचं। गावाची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटायचं की या गावामध्ये माझा जन्म झाला, या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे मी। आम्ही लहानपणी पाणी घेण्यासाठी खूप दूर जावं लागायचं, आईची धावपळ बघायचो, आम्हालाही काम करावं लागायचं, परंतु ती परिस्थिती नेहमी मनात तीच राहायची, काय एवढ्या दूर अंतरावर आपण पाणी घेण्यासाठी जातोय। प्रत्येक गावामध्ये आज आपल्या जवळ घराजवळ कांसा डॅम असताना देखील आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। या सर्वाचा विचार करत कुठेतरी आपल्याला या गावासाठी, या महिलांच्या साठी काहीतरी करायचे अशी जिद्द नेहमी मनामध्ये असायची आणि त्याच्याकडनंच मी पुढे हे वळण कदाचित घेतलं असावं असं मला वाटतं। राजकारणात येणं पहिल्यापासून ठरवलं होतं की मला राजकारणात यायचे, की आवड होती तुम्हाला? नाही, अशी कोणतीही आवड नव्हती, पण समाजकारण करताना राजकारणाची जोड ही नक्कीच लागते। सर्वप्रथम आम्ही समाजकारण करत गेली, जसं मला शक्य होईल तशी समोरच्याचे प्रश्न सोडवत गेली, पण काही वेळेस अशा अडचणी येतात का त्यावेळेस आपल्याला राजकारणाची मदत घ्यावी लागते आणि अशी मदत घेत असताना माझं पाऊल हे राजकारणाकडे पडलं। आणि सर्वप्रथम राजकारणात मला जास्त काळ झालेला नाहीये, मला एक 5 वर्ष झाली राजकारणामध्ये प्रवेश करून। सर्वप्रथम मी ग्रामपंचायतवर उपसरपंच या पदावर हजर झाले। माझं बाळ 9 महिन्याचं असताना मी या पदावर हजर झाल्यानंतर तिथं बाळाला घरी सोडून आणि याच्याकडे वळण घेतलं। आपल्या कुटुंबाच्या समस्या जशा असतात तशा इतरांच्याही समस्या असतात, ही जाणीव झाल्यानंतर त्या कुठेतरी सोडवणं गरजेचं झालं। उपसरपंच बसल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी समोर यायला लागल्या। जोपर्यंत आपण घरात असतो आपल्याला लोकांच्या समस्या समजत नसतात, पण एखाद्या पदावर आपण बसतो तर त्या पदावर न्याय देणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आणि त्या पदाला न्याय देत असताना मी त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या कुठेतरी सोडवल्या पाहिजेत या दृष्टीने मी पुढचं पाऊल टाकत मी जी कामं करत गेली त्या कामाची माझी जी पोचपावती आहे ती मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी मला मिळाली आणि त्या पदावर मी काम करत करत लोकांच्या अनेक समस्या सोडवत गेली। अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये माझं जे प्रवेश झालेला आहे या पद्धतीने केलेला आहे। नक्कीच तुम्ही आधी म्हणालात की मी उपसरपंच होती, त्याच्यानंतर मग तुम्ही तालुक्यावर विराजमान झालात वगैरे, पण यासाठी तुम्हाला कुटुंबाचा कसा सहभाग लाभला की राजकारणात मी पाऊल टाकलेलं आहे, पण कुटुंबाची पण साथ तितकीच महत्त्वाची असते? बरोबर, नक्कीच।
समाजकारणाची आवड ही मी तुम्हाला म्हणतो पहिल्यापासून होती. समाजासाठी काय करायचं असलं तर आम्ही नेहमी पुढे निघायचो. त्यावेळेसही कुटुंबाने कधी कोणत्याही गोष्टीमध्ये अडवलं नाही. लग्न झाल्यानंतर महिलेला खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, जेणेकरून आपण म्हणतो की महिला म्हटली की चूल आणि मूल या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आपल्या कुटुंबाकडे खूप आपल्याला लक्ष द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपले रिलेटिव्ह असतात, आपली घरची मंडळी असते, आजूबाजूचा समाज असतो. या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस माझ्या घरातल्यांना, माझ्या कुटुंबाला समजलं तर इथे समाजकारणाची आवड आहे, त्यावेळेसच त्यांनी मला राजकारणामध्ये उतरण्याची संधी दिली आणि खूप चांगलं असं सहकार्य माझं कुटुंब मला नेहमीच करत असतं. माझं गावही मला नेहमी सहकार्य करत असतं. म्हणजे आज मी ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये, नेवरे गावामधली सर्व लोक यांचं सहकार्य नेहमी मला कोणता कार्यक्रम असो काय असो लावत असतो. आपण म्हणतो की एखादा यशस्वी पुरुष असला तर त्याच्या मागे एक स्त्री असते. मग ती आई असते, बहीण असते, पत्नी असते. तसं मी म्हणेन का मी आता जे आहे, ज्या पदावर आहे आणि जसं पुढे जात आहे ते सर्वांमागे माझे पती दीपक बोंबे यांचं मुळाचं सहकार्य आहे. ते आहेत म्हणून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. रात्री 12 वाजले तरी मला समोरच्या व्यक्तीला न्याय देता येतो, कारण की ते रात्री 12 वाजले तरी मला घेऊन कुठे जायचं आहे, कधी जायचं आहे या क्षेत्रामध्ये ते मला नेहमी सहकार्य करत असतात. असं कोणताच वेळ नाही की त्यांनी कधी त्यांचं काम असताना देखील ते मला त्यांचं काम करून मला मदत करत असतात. तसेच माझे सासरे आहेत, माझे वडील आहेत आणि माझ्या मिस्टरांचे भाऊ आहेत, माझे दीर आहेत. कधी जर माझ्या मिस्टरांना वेळ नसला तर ते माझ्यासाठी वेळ देतात. अशा पद्धतीने मी लोकांना वेळ देत असते माझा, आणि त्यांची कामं काय असतील ती जाणून घेत असते आणि ती सोडवण्यातही मला तेवढाच आनंद मिळत असतो. राजकारण करत करत आपण ज्या पदावर बसतो त्याचं काहीतरी आपल्या समोरच्या व्यक्तीला आपल्याला न्याय देता येतो याचा आनंद खूप मोठा असतो. आणि अशा पद्धतीने माझे कुटुंब मला सहकार्य करत असतं. पण कुटुंब सहकार्य करतं आणि याला करत असताना अनेक वेळेस असं होतं, राजकारण आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी अशा आहेत की यांना आपल्याला वेळ द्यावा लागतो. वेळ हा महत्वाचा आहे, पण कधी कधी राजकारणामध्ये काही घटना अशा असतात तर तिथे उपस्थित राहणं खूप गरजेचं असतं. आणि कुटुंबही आपलं असं असतं, काही वेळ आपल्यावर अशी आलेली असते की त्याच्यामध्ये आपल्याला तिथेही वेळ देणं खूप गरजेचं असतं. आणि अशा वेळेस हा कुटुंब माझं मला सहकार्य करून सांभाळून घेत असतो. हेच खूप मोठं भाग्य आहे माझं. आणि अशा कुटुंबाचं सहकार्य मला लागलं हेही मी खूप भाग्याचं म्हणते. नक्कीच. तुम्ही मला म्हणालात की घर पण सांभाळावं लागतं तुम्हाला. मग घर सांभाळता सांभाळता तालुक्याचं अध्यक्षपद तुमच्याकडे आहे, म्हणजे तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या जेवढ्या महिला आहेत त्यांनाही तुम्हाला सांभाळावं लागतं. म्हणजे हे दोन्ही कसं काय तुम्ही मॅनेज करता? घराकडे पण वेळ देणं, मुलाकडेही वेळ देणं, सासऱ्यांकडे बघणं, किंवा मग कधी एखादा कार्यक्रम असेल माहेरचं असो किंवा इतर असो, ते करता करता पक्षाचे अनेक कार्यक्रम होत असतात, किंवा इतर मग कुठले आपण म्हणाला की एखाद्या पक्षाचा कार्यक्रम तर होतोच, पण बरोबर त्याचबरोबर आजही घंटानाद वगैरे असे प्रकार होत असतात. मग तेव्हा कसं काय तुम्ही मॅनेज करता? आपण सर्व पाहतो की महिला म्हटलं तर तिची तारेवरचीच कसरत असते. ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, मग ती नोकरी असो, राजकारण असो. आज प्रत्येक महिलेला संघर्ष करावा लागतो आणि सगळ्यात मोठं तिच्याकडे असते ती तिची शक्ती. ती खूप मोठी असते तिच्याकडे. आता आपण जो कार्यक्रम लावलेला आहे नवरात्रीचा, याच्यामधलंच आपण उदाहरण घेऊ तर ती जी दुर्गा माता होती तिच्याकडे 9 रूपांनी तिने शक्ती प्रदर्शन केलेले आहे आणि समोर दाखवलेले आहे. त्याच पद्धतीने तिने हा महिलेला, स्त्रीला एक आशीर्वाद दिलेला आहे की तुझा माझा आशीर्वाद तुला आहे, तू ज्या क्षेत्रामध्ये जाशील त्या क्षेत्रामध्ये तुला मी शक्ती देईन, तू फक्त तुझा नेतृत्व, तुझी शैली समाजाला दाखवता आली पाहिजे. आपल्याला कोणतं काय करायचं हे ध्येय आपण समोर ठेवलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या होत असतात. तसंच अनेक वेळेस खूप अडचणी येत असतात पक्षामध्येही. कधी कधी वेळ नाही दिला तर तिथेही आपल्याला काही गोष्टींमध्ये ऐकावं लागतं की पक्षासाठी वेळ देता येत नाही. कुटुंबामध्येही, आणि कधी कधी असं होतं राजकारण आणि कुटुंब हे सांभाळत असताना जवळची माणसं कधीतरी दुरावली जातात. बरोबर. आणि राजकारणामध्ये भरपूर लोक अशी आपल्याशी जोडलीही जातात. त्याच्यामुळं
माणसाला राजकारण करताना एखाद्या स्त्रीला मानसिक त्रासही सहन करावा लागतो की आपल्या माणसांना आपल्याला वेळ देता येत कारण की नाही. कधीतरी घरचा कार्यक्रम असतो आणि असतो. कधी कधी पक्षाचं त्याच दिवशी मीटिंगही असते. मग त्या दोघांपैकी आपण प्राधान्य कशाला देतो याला पण महत्व आहे. पण तो कार्यक्रम कोणता आहे आणि सर्वात महत्वाचं तिथे आपण असणं किती महत्वाचं आहे या गोष्टीवरही डिपेंड असतं. जर राजकारण आहे आणि तिथे मीटिंग आहे आणि त्या मीटिंगला जर आपण एखाद्या वेळेस ऍडजस्टमेंट नाही झाली, ती मीटिंग जर खूपच महत्वाची असेल, आपण तिथे असणंच गरजेचं आहे, तर त्यावेळेस नक्कीच घरचा कार्यक्रम आपल्याला अवॉइड करून तिथे उपस्थिती दाखवायला लागते. अशा परिस्थितीमध्ये सगळा संघर्ष हा एक राजकीय स्त्रीला करावाच लागतो. मी असो किंवा माझ्या कोणतीही स्त्री असो ती राजकारणात तिला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष नक्कीच होतं. आता माझं बाळ छोटं आहे, आताही तो 5 वर्षाचा आहे, पण तरी देखील माझ्याकडनं किंवा त्याच्या वडिलांकडनं त्याच्यामध्ये ते राजकारणाचे बाळकडू आले असतील की तो लहान 9 महिन्यापासून मी त्याला घरी सोडते. आजूबाजूचे शेजारी आहेत, माझ्या कुटुंबातले आहेत, माझे आई वडील आहेत, हे सगळे त्याला सांभाळत असतात. पण कधीही मला असं आजपर्यंत वाटलं नाही की मी बाहेर मीटिंगसाठी चालले आणि त्यांनी रडगाणं घातलंय का मला यायचं आहे, मला तुझ्यासोबत यायचंय. मी फक्त त्याला सांगते की मी मीटिंगला जाऊन येते, तो लगेच सांगतो ओके मम्मा तू जाऊन ये, मी आहे घरामध्ये. म्हणजे कदाचित त्यालाही राजकारण हे काय आहे हे समजत असेल. चर्चा अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत घेऊया काही क्षणांची विश्रांती. श्रीमंती नावाची नव्हे मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर श्रीमंत पैठणी वासिन. दुकानदारांसाठी आदर्श श्रीमंत पैठणी वासिन. विश्रांतीनंतर आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ताई, तुम्ही मला म्हणालात की तुम्ही जेव्हा उपसरपंच म्हणून निवडून आलात तेव्हा कुठल्या पक्षाचा पॅनल मधून निवडून आलात की गाव पातळीवर, कसं काय? माझे पती जे होते ते भारतीय जनता पार्टीचंच काम करायचे आणि मी एक शिक्षिका म्हणून जॉब करायची. त्याच्यानंतर काही कालाने मला तो जॉब सोडावा लागला. म्हणजे उपसरपंच होण्याआधी तुम्ही शिक्षिका म्हणून कार्यरत होता. काही कालामुळे तो मला कौटुंबिक थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे मी तो जॉब सोडला आणि त्यानंतर ज्यावेळेस माझ्या पतीने मला सांगितलं की आता आपली ग्रामपंचायत लागते आणि इथे तुला तुझा फॉर्म आपण भरतो, सगळ्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस माझी एवढी इच्छा नव्हती कारण की लहान बाळ होतं आणि तेवढी तयारी नव्हती. पण जसं मी म्हणाली, मला जशी आवड होती समाजकारणाची तशी पतीलाही माझी आवड आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं का आपल्या गावामध्ये खूप गोष्टी अशा आहेत की त्या करण्यासाठी आपल्याला पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्यावेळेस ग्रामपंचायतला फॉर्म भरला आणि ऍज अ उपसरपंच म्हणून त्यावेळेस मी बसले. उपसरपंच आम्ही ज्या वेळेस बसलो त्यावेळेस शिक्का आमच्यावर भाजपचाच लागला होता, पण तसं काही आम्ही कोणत्याही सिम्बॉलवर त्यावेळेस लढलो नव्हतो. आणि मला तर त्यावेळेस पूर्ण गावाने मिळून बिनविरोध फ्री शीट दिली होती तर पुढे गावाचा काहीतरी विकास यांच्याकडनं होईल म्हणून गावाने त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला होता. अशा पद्धतीने त्यावेळेस ग्रामपंचायत आमची झालेली होती आणि पूर्ण पॅनल आम्ही त्यावेळेस निवडून आणून सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदावर आमचंच पॅनलची लोक बसली आणि गावाने खूप म्हणजे माझी ग्रुप ग्रामपंचायत आहे मोठी, पण पूर्ण ग्रामपंचायतीने त्यावेळेस आमचा विश्वास दाखवला आणि आता देखील लोक खूप समाधानी आहेत की खूप कामं आमच्या माध्यमातून झाली. कितीतरी वर्ष झाले आमच्या गावामध्ये पाणी, ग्रामपंचायतीमध्ये पाणी नव्हतं, रस्ते होत नव्हते, लाईटच्या समस्या असायच्या. किती वर्षापूर्वीच्या वायर्स आहेत ज्या आपण लाईटीच्या म्हणतो त्या बदलल्या गेल्या नव्हत्या. हे सगळ्या गोष्टी आम्ही या 4.5 वर्षामध्ये ही कामं केलेली आहेत ग्रामपंचायतीची. किंवा ब्लॉकचे रस्ते, छोटे छोटे गल्ल्या ज्या आहेत त्या देखील आम्ही बनवून घेतलेल्या आहेत. सगळा निधी हा ग्रामपंचायतचा नसतो, ग्रामपंचायत आमची खूप छोटी आहे. परंतु मी जसं तुम्हाला म्हणालं समाजकार्य करताना राजकारणाची जोड लागते, या पद्धतीने ज्या वेळेस मी उपसरपंच बसली आणि त्याच्या नंतर मी तालुका अध्यक्ष बसली
मी ज्यावेळेस राजकारणात आली प्रशासकीय नॉलेज मला खरंच नव्हतं आणि प्रत्येक गोष्ट आपण म्हणत असतो लहानपणापासून ते आपण म्हातारे होतपर्यंत शिकतच असतो काही ना काही. त्याच पद्धतीने मी ज्यावेळेस एक तालुका अध्यक्ष झाली किंवा उपसरपंच झाली त्यावेळेस प्रशासकीय नॉलेज कामं कोणत्या फंडातून आणायची, ती कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, कोणतं काम कोणाकडनं होणार असतं, या गोष्टींचा अभ्यास आजपर्यंत आम्ही शिकत आहोत. आता भरपूर माहिती त्यातली झालेली आहे. कोणता फंड कधी वापरला जातो, कोणत्या फंडातून कोणतं काम केलं जातं, मोठा रस्ता आहे तर तो कोणत्या फंडमध्ये टाकला पाहिजे, छोटा रस्ता आहे तर तो कोणत्या फंडमध्ये टाकला पाहिजे, आमदारांच्या माध्यमातून कोणती कामं होतात, खासदारांच्या माध्यमातून कोणती कामं होतात, याचं प्रशासकीय नॉलेज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत आम्हाला माहिती झालेलं आहे आणि त्याचाच वापर आम्ही करत आहोत आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायतचा विकास माझ्याकडनं चालू आहे. राजकारणात इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणता संघर्ष करावा लागला? संघर्ष तर हा सगळ्यांनाच असतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये करावाच लागतो आपल्याला. राजकारणातही मला येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो कारण की सगळी लोक ही आपल्याशी तेवढीच चांगली आणि तेवढीच कनेक्ट नसतात. कोणाला तरी त्या जागेवर बसण्यासाठी त्यांचीही तेवढीच तयारी असते आणि राजकारण म्हटलं का महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा तो थोडा वेगळा असतो. आपण कितीही म्हटलं की महिलांना 50% आरक्षण आहे परंतु 50% महिला राजकारणात असतात का? आपण बघतो कितीतरी महिला सगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर महिला आहेत. तुम्ही शिक्षण क्षेत्र घ्या, डॉक्टर लाईन घ्या, इंजिनियर घ्या, सगळे पत्रकार, आपण पत्रकार याच्यामध्ये पण बघितलं महिला भरपूर असतात पण राजकारणामध्ये तेवढ्या महिला नसतात कारण की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो राजकारणी लोकांकडे आणि महिलांकडे तर खूपच वेगळा असतो. त्याच्यामध्ये त्यांची कौटुंबिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांना कसरतही करावी लागते. वेळ देणं महत्वाचं असतं आणि सर्वात महत्वाचं असतं संघर्ष म्हणजे कुटुंबातल्या लोकांनी जेवढं सहकार्य आपल्याला लागेल तरच आपल्याला काम करता येतं. नुसतंच आपण एखाद्या पदाचा भार घ्यायचा आणि तो नामलेखी ठेवायचा याचाही काही फायदा होत नाही. ज्या पदावर आपण विराजमान आहोत त्याला नेहमीच न्याय देता आला पाहिजे. तुम्ही जर एखादं काम माझ्याकडे घेऊन आला आणि त्या कामाला जर मी तुमच्या कामाला महत्वाचं आहे आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर माझ्या पदाचा मला काय उपयोग नाही. माझ्या पदावर बसणं काय कामाचं. हा एक विचार आणि अशी कामं लोकांची करत असताना खूप संघर्षही करावा लागतो. कधी कधी विरोधही होतो. राजकारणामध्ये जेवढी लोक जोडली जातात तेवढी तुटतातही. ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये पडतो त्यावेळेस आपण म्हणतो की विरोधकही तेवढेच तयार होतात आणि कधी कधी विचार करत करत असं विचारही येतो मनामध्ये. जसं आपण म्हणतो चांगल्या रस्त्याला गतिरोधक तसे चांगल्या माणसाला विरोधक, या गोष्टींचाही विचार करत राजकारणामध्ये संघर्ष करत करत पुढे जावं लागतं कारण की कोणीही आपल्याला अलगद आणून एखाद्या पदावर बसवू शकत नाही. तर आपली कामाची जी पद्धत आहे, काम करण्याची पद्धत आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याची पद्धत आहे, लोकांपर्यंत आपण किती पोहोचलोय, किती लोकांशी आपण संपर्क साधलेला आहे, त्यांची कोणती कामं केलेली आहेत, ती कामं आपल्याकडनं झालेली आहेत का, ती बरोबर आहेत का, एखाद्याचं काम चुकीचं असेल ते आपण योग्य करण्याची पद्धत आपण वापरली का, बाबा त्याचं चुकीचं आहे आणि दुसऱ्यावर अन्याय तर होत नाही आपल्यामुळे. या सर्व गोष्टींचा विचार आणि मानसिक त्रासही तेवढाच होतो राजकारणामध्ये कारण की कोणतरी तुटत असतं, कोणतरी जोडलं जात असतं आणि स्त्री म्हटली का तिला या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. पुरुष व्यक्ती एखाद्या वेळेस ते व्यक्त करत नाही पण स्त्रीला याचा मनस्ताप होत असतो आणि असा संघर्ष हा चालूच आहे आणि पुढे चालूच राहणार आहे असं मला वाटतं कारण की जसं जसं आपण एखादी गोष्ट पुढे चढत असतो त्यावेळेस संघर्ष हा करावाच लागतो. महिलांसाठी आतापर्यंत कोणते उपक्रम राबवले आहेत का तुम्ही? पक्षाकडनं असो किंवा मग स्वतःहून स्वइच्छेने की मला हे महिलांसाठी करावं असं वाटतंय तुम्हाला, असं काही झालंय का? महिलांसाठीचे खूप उपक्रम हे मी तुम्हाला म्हटलं तर पहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये होते की ज्या वेळेस आपण बघितलं, मी तुम्हाला बोलली का महिलांना खूप दुरावरनं पाणी ग्रामीण भागामध्ये अजूनही ही पद्धत चालू आहे. तर हे कुठेतरी बदलण्यासाठी आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत. तर महिलांसाठीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मी दरवर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेते. आता तुम्ही म्हणाल हे तर खूप महिला घेतात, तुम्ही घेण्यामध्ये वेगळं काय? तर मी जे कार्यक्रम हळदी कुंकवाचा राबवते ना त्याच्यामध्ये त्या महिलांना एकत्र आणण्यासाठी तो कार्यक्रम राबवते.
मग ते फक्त महिला मेजॉरिटी दिसली पाहिजे आणि हळदी कुंकू करायचंय असा उद्देश नाहीये. तर त्या ज्या वेळेस एकत्र जमतात ना त्यावेळेस मी त्यांना मार्गदर्शन करत असते किंवा एखाद्या डॉक्टर असतील, एखाद्या नवीन क्षेत्रातली महिला असेल, वकील असतील, त्या महिलांना तिथे बोलून त्यांना मार्गदर्शन करत असते. आणि माझा नेहमी महिलांना एकच उद्देश असतो की तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा. तुम्ही मला दिवसाला 50 रुपये का नाही कमवा, पण तुम्ही तुमचे स्वतःचे कमवा. प्रत्येक वेळेस जी शिकलेली असते तीच कमवते असं नाही. अशिक्षित महिलाही कमवू शकतात. प्रत्येक ग्रामीण भागात तर एवढे उद्योग आहेत त्याचे आपण करू शकतो आणि त्या उद्योगांची माहिती मी त्यांना नेहमी देत असते. तर तुम्ही शिलाई काम करा, तुम्ही आपण म्हणतो ना ते आता दसरा आहे, आपट्याची पानं आपल्या ग्रामीण भागात असतात, ती सुकवून त्याला सोन्याचा रंग दिला असं सोनेरी, तर ती मार्केटला विकली जातात. आपल्या शेण्या असतात त्याच्यामध्ये कापूर टाकला तर ती विकल्या जातात. असे खूप उपक्रम मी त्या आदिवासी महिला असो, आपल्या ग्रामीणच्या महिला असो, त्या महिलांना मी हे उपक्रम सांगत असते. तुमचे छोटे छोटे पॅकिंग करायचं काम असतं. तुम्ही एखाद्या होलसेल वाल्याकडनं माल आणला, ते छोटे छोटे पॅकेट बनवली, ती दुकानदारांपर्यंत पोहोचवली, तर तेही तुमच्याकडनं घेतात. बचत गट असतात त्यांच्या माध्यमातून पापड, लोणची, तर हे सगळेच भरपूर होतात. पण काहीतरी नवीन करा ज्याच्याने तुम्हाला 2 पैसे कमवता आले पाहिजेत. कधी अशी वेळ नको यायला की मुलाने 10 रुपये मागितलेत आणि आई म्हणते माझ्याकडे नाही, थांब बाबा येऊ दे. अशी परिस्थिती तुमच्यावर यायला नको. प्रत्येक वेळेस आपल्याला पतीजवळच हात पसरावा लागला पाहिजे असं नाही. तर स्वतःच्या हिमतीने तोच तुमच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि याच्यातनं त्या महिलांची मेंटॅलिटी जी आहे ती थोडीशी कुठेतरी इम्प्रूव्ह होईल असं मला नेहमी वाटत असते. आणि म्हणून मी त्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवत असते. तो दरवर्षी मी प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये राबवत असते. चर्चा अशीच चालू ठेवूया, पण घेऊया काही क्षणांची विश्रांती. श्रीमंती नावाची नव्हे मनाची हवी. व्यावसायिकतेसोबत सुरक्षा जपणारे साड्यांचे माहेरघर श्रीमंत पैठणी वासिन. दुकानदारांसाठी आदर्श श्रीमंत पैठणी वासिन. विश्रांतीनंतर आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत जागर नवदुर्गांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. ताई, तुम्ही याआधी आता सांगितलं की महिलांसाठी कोणकोणते उपक्रम राबवले आहेत, त्याचबरोबर समाज उपयोगी कोणती कार्य झाले आहेत का तुमच्याकडून? हो, नक्कीच. मी तुम्हाला म्हटलीच मी समाज उपयोगीच कार्यक्रम राबवत असते. समाजासाठीच माझी धडपड चालू असते. आजपर्यंत आपण बघतोय का समाज उपयोगी कार्यक्रमामध्ये मी आता तुम्हाला जसं म्हटलं महिलांची जनजागृती करणे. अजूनही आपण बघतो की मुलींना शिक्षण दिलं जात नाही. जे खेड्यापाड्यांमध्ये जे अतिदुर्गम भाग आहे तिथे मुलींना शिक्षण मिळालं जात नाही. अशा लोकांचे आम्ही संपर्क साधतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो की बाबा मुलगी शिकली तर नक्की काय आपली प्रगती कशी होते. आपण नुसते लेख मारतो की मुलगी शिकली, घर सुशिक्षित झालं, परंतु नक्की त्या मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी माझे प्रयत्न मी चालूच आहेत आणि करतही आहे या गोष्टी. मग त्या मुलीला काही अडचण येत असेल, त्यांना जर फीला पैसे नसतील, ॲडमिशन होत नसेल, तर या गोष्टींसाठी मी नेहमी पुढाकार घेऊन त्याचं ॲडमिशन करणं, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं या गोष्टी करत असते. सर्व शाळांमध्ये मी ज्या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत, आश्रम शाळा आहेत, त्यांना माझ्या माध्यमातनं, खासदार साहेबांच्या माध्यमातनं, सर्व जे आमदार किसन कथोरे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवत असतो. आजपर्यंत मला वाटते तालुक्यामध्ये अशी एकही शाळा नसेल का तिथे भारतीय जनता पार्टीकडनं शैक्षणिक साहित्याचं वाटप झालेलं नाही आहे. हे कामं आमची चालू असतात. तसेच मी गावामध्ये, आता माझ्या गावामध्ये तर तुम्हाला म्हटलं 24 तास पाण्याची व्यवस्था मी केलेली आहे, कारण की माझा पहिला प्रश्न तोच होता. आणि हंडामुक्ती हा जो उपक्रम आहे तो मी राबवला आहे. म्हणजे आता त्या महिलांना हंडा डोक्यावर घेऊन फिरायची गरज लागत नाही. 24 तास गावामध्ये पाणी असतं. आजूबाजूच्या गावांनाही आम्ही ही पद्धत केलेली आहे. त्याचनंतर BMC जवळून गेल्यानंतर जी पाईपलाईन आपण मुंबईला गेलेली आहे तिथनंही खासदार साहेबांनी आम्हाला गावांना पाण्याची व्यवस्था उपलब्धता करून दिलेली आहे. हे उपक्रम आम्ही राबवत आहोत. तसंच आणखी उपक्रम सांगायचे म्हटलं तर
200 रुपयामध्ये जो मीटर उपलब्ध होतो. पण काय होतं, कधी कधी असं होतं की मी जिथे राहते तिथनं शहापूर 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या लोकांना नेहमी शहापूरला येणं आणि दुर्गम भाग असल्यामुळं इकडच्या येण्या जाण्याचा त्यांचा खर्च आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या त्यांची कामं पूर्ण होणे यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो. मग यासाठी आम्ही मीटरचे कॅम्प लावले की जेणेकरून त्या लोकांना मीटर उपलब्धता व्हावी. यासाठी आम्ही आघाई विभागामध्ये मीटरचा कॅम्प लावला, आधार कार्डचे कॅम्प, पॅन कार्डचे कॅम्प, यासारखे या लोकांची मानसिक हैराणी होऊ नये, शारीरिक हैराणी होऊ नये आणि प्रत्येकाकडेच पैसा असतो असं नाही. त्यानंतर तांसा नदी जी गेलेली आहे त्या नदीवर बंधाऱ्यांची भरपूर कामं माझ्या माध्यमातून मी केलेली आहेत आणि त्या जे बंधारे झालेले आहेत त्या बंधाऱ्यांमुळे तिथली लोक एक उत्तम अशी शेती करत आहेत. मोगऱ्याची शेती ही माझ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते आणि तो इथनं कल्याण आणि मुंबई या विभागामध्ये तो मोगरा जातो. भाजीपाल्याची शेती त्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. पाण्याचा वापर ज्यामुळे हे बंधारे तयार झाले त्यामुळे तो पाणी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतो आणि त्याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह हा चांगला होत आहे. अशी उपक्रम, तुमची रस्त्यांची कामं, तुमच्या वैयक्तिक लोकांची जी कामं आहेत ती मागच्या वेळेस आपण जो आरोग्य विभाग आहे त्याच्यावर नेहमी माझं लक्ष असतं. तिथे डॉक्टर नसतात कारण की माझ्या विभागामध्ये एकच आरोग्य विभाग असं आहे. शहापूर तालुक्यामध्ये मला वाटते आघाईचं आरोग्य विभाग असं आहे की तिथे खूपच दुर्लक्ष होतंय आणि या दृष्टीने नेहमी मी तिथे उपस्थित राहून तिथे डॉक्टर्स नसतात. 25 किलोमीटर अंतरावर एखाद्या महिलेला गरोदर महिलेला जर घेऊन यायचं असलं तर त्यांना गाडी अवेलेबल नसते. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो, अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामुळे तिथे डॉक्टर असणे, सिस्टर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आपण गर्भवती महिलांचं असते पण एखादा इमर्जन्सी पेशंट आला तर त्याला देखील तिथे डॉक्टर असणे हे गरजेचं असतं. मग तिथे रहिवासी डॉक्टर असले पाहिजेत. यासाठी आम्ही पत्रव्यवहार नेहमी माझा चालू असतो. जे DH आहेत रेगे त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहून तिथे डॉक्टर कोणत्या पद्धतीने राहतील, हे त्यांना काय अडचणी आहेत का डॉक्टरांना राहण्यासाठी, ते सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो. वैयक्तिक कामंही माझ्या माध्यमातून झालेली आहेत. साहेबांच्या आशीर्वादाने, कथोरे साहेबांच्या आशीर्वादाने ही भरपूर कामं, समाजोपयोगी कामं त्या भागामध्ये, तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने मला हा काम होण्यासारखं आहे ती कामं मी नेहमी करत असते. राजकारणात तुमच्या वरिष्ठांचं तुम्हाला कसं सहकार्य लागतं? खूप चांगलं सहकार्य माझ्या वरिष्ठांचं मला आहे. खासदार कपिल पाटील साहेब आपण म्हणतोय हे कार्यसम्राट खासदार आहे आणि नक्कीच ते कार्यसम्राट आहेत. त्यांची कामं आजपर्यंत त्यांच्यापर्यंत कोणतं काम गेलंय आणि ते काम झालेलं नाही असं कधी होत नाही. आपण जी समस्या त्यांच्यापर्यंत मांडली ती माझी असो कोणाची असो ते काम करतात. साहेबांचा आशीर्वाद एक साहेब मुलीप्रमाणे मला मांडतात आणि मी माझं काम असो किंवा आणखी कोणाचं काम असो रात्री 12 वाजताही फोन लावला तरी मला न्याय मिळतो साहेबांकडनं. ते काम रात्री 12 वाजता का नाही मी त्यांना सांगू फोनवर तरी ते मला ते कामाचा न्याय मिळवून देतात. समोरच्या व्यक्तीला मला तो न्याय मिळवून देता येतो आणि असे जर खासदार साहेबांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत त्याच्यामुळेच मला वाटते तालुक्यामध्ये काम करायला एक एनर्जी जी आपण म्हणतो ती एनर्जी त्याच पद्धतीने कथोरे साहेबही आहेत. त्यांचाही खूप म्हणजे पाठिंबा आहे. तेही नेहमी सांगत असतं तुला कधी अडचण आली कोणत्याही कामाची तू केव्हाही मला फोन लाव, तुझ्या साथीला ओ द्यायला मी तयार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही खूप सहकार्य आम्हाला लाभत असतो. आपण तर म्हणतोच त्यांचं काम कोणत्या पद्धतीचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. एव्हन सर्व पक्षीय जे मानत असतील ते कथोरे साहेबांना मानतात कारण की त्यांच्याकडेही कोणता जात धर्म आणि पक्ष हा बघितला जात नाही. जो व्यक्ती गेला त्याला त्याचं काम झालं पाहिजे या पद्धतीने. तर त्याच पद्धतीने साहेबांचं सहकार्य आम्हालाही नेहमीच असतो. ॲज एक महिला काम करायला खूप अडचणी येत असतात तरी देखील खासदार साहेब आहेत, आमदार किसन कथोरे साहेब आहेत, यांचं सहकार्य लाभत असल्यामुळे मी एक खंबीरपणे काम करत असते. तसंच आमचे राममाळी साहेब आहेत,
त्यांच्याही कॉन्टॅक्टमध्ये नेहमी आम्ही राहत असतो. तेही नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहून कोणती कामांना जर आम्हाला त्यांच्याकडनं होण्यासारखी कामं असतील तर ते त्यांच्याकडनं कामं होतात. आमचे तालुका अध्यक्ष आहेत भास्कर जाधव, त्यांचाही उत्तम सहकार्य असतो. कधी कोणत्याही कामाला त्यांना सांगितलं आणि ते नाही म्हणजे माझ्याकडनं होणार नाही असे बोलत नाही. जरी एखादं काम त्यांच्याकडनं नसेल होत तरी पण ते सांगणार हा आम्ही करून देतोय. आणि कितीही वाजता असो, एव्हाना मी एक महिला आहे, मला उशीर झाला तर मला घरी गाडी सोडण्यापासून कधी मला कोणत्या गोष्टीची अडचण आहे त्या गोष्टीच्या अडचणीपासून ते सहकार्य करत असतात. आणि म्हणून मला वाटते की मी आज तालुक्यामध्ये खंबीर नेतृत्वाने काम करत आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि सर्वांचं सहकार्य माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी उत्तम काम करत आहे आणि कामाचा रिझल्टही मला त्यांना देता येतो. भविष्यात तुम्हाला कोणते उपक्रम राबवायचे आहेत? मनामध्ये इच्छा खूप आहेत, पण सगळ्याच आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होतात असं नसतं. तरी देखील अशा खूप गोष्टी ठरवलेल्या आहेत का त्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ज्या मागासवर्गीय मुली आहेत त्यांना शिक्षण देण्याची खूप इच्छा आहे माझी, की त्यांना शिक्षण देऊन त्यांना काहीतरी करता आलं पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. कारण की आपण बघतोय मागासवर्गीय मुली ज्या आदिवासी मुली वगैरे असतात त्यांना शिक्षण कमी असल्यामुळं त्या घरामध्येच मजुरी करत असतात. तर त्यांना खूप चान्स आहेत मार्केटमध्ये की त्यांना नोकरी अवेलेबल होत असते. तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. ही जिद्द माझी आहे की प्रत्येक मुलीपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. दुसरं म्हणजे ज्या महिला आहेत, अजूनही आपण म्हणतो की आपली इम्प्रूव्हमेंट होत आहे, आपला देश प्रगतीपथावर जात आहे, पण भरपूर अशा महिला आहेत तर त्यांची डिलिव्हरी अजूनही घरी होते आणि त्यांना त्या वेदना सहन कराव्या लागतात. कधी कधी त्यांच्या बाळाचा मृत्यूही होतो, कधी कधी त्यांचाही होतो. तर या गोष्टींची जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हालाही विनंती करेन का तुमच्या न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देखील या गोष्टीचा पाठपुरावा तुम्ही करा. आणि अशा गोष्टी घडतायत अजूनही तर त्यांचा त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. खूप भयानक आहे महिलांसाठीची जी परिस्थिती आहे. छोट्या छोट्या मुलींवर रेप होतात, बलात्कार होतात, सामूहिक बलात्कार होतात. आता कोविड सेंटरमध्ये आपण पाहिलं का अशा मुलींना फेस करावं लागलेलं आहे, महिलांना फेस करावं लागलेलं आहे की त्या आजाराचं दुखणं राहिलं त्यांचं बाजूलाच आणि भरताच गोष्टीला त्यांना फेस करावं लागलं. तर याच्यामध्ये सरकारने कुठेतरी लक्ष देऊन महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे. जर आपली महिला अशीच सुरक्षित राहिली नाही तर मग मुलींना जन्मच द्यायचा नाही का? आई वडिलांपुढे सध्याचा एकच प्रश्न आहे की मी माझ्या मुलीला जन्माला घालायचं की नाही. आणि यामुळे लिंग तपासणी होऊन जर मुलगी असेल तर ती मारली जाते, गर्भपात केला जातो. तुम्हाला मी सांगते एक घटना अशी छोटीशी. मुलगी गर्भवती होती, नवीन लग्न झालं होतं. कुटुंबामध्ये लिंग तपासणी केली, तिला मुलगी होती. मुलगी असल्यामुळे तिला ते गर्भपात करावं सांगितलं. ती हॉस्पिटलमधनं घरी येते आणि एकटीच विचार करत बसलेली असते की माझं पहिलंच बाळ आहे. मग ती मुलगी असो मुलगा असो, आईला काही फरक नसतो, फरक पडत नाही. पण कुटुंबामध्ये तिला प्रेशराईज केलं जातं की हे कर तू. ती अशी एकटीच बसलेली असते आणि अचानक तिला आतून आवाज येतो, आई मला वाचव, आई मला वाचव. त्यावेळेस ती थोडीशी बावरते की आवाज कुठून येतो. नंतर तिला समजतं की हा आवाज माझ्या आतून आहे आणि माझं बाळ मला सांगत आहे का आई मला वाचव, मी तुझी मुलगी आहे, मला तुझ्यासारखं व्हायचं आहे, मला बाहेरची दुनिया बघायची आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. मी बाहेर आल्यावर बाबांना काहीतरी करून दाखवेन, बाबांचं नाव समाजामध्ये मोठं करेन. त्यावेळेस ती आई विचार करते की मला जर माझा आतला आवाज सांगतोय तर मी कुठेतरी हिंमत केली पाहिजे. आणि ती त्या कुटुंबाचा विचार न करता हिंमत करते. डोळ्यात तिचे अश्रू आलेले असतात पण ती कुटुंबाबरोबर त्याच्यावर संघर्ष करते कुटुंबामध्ये
आणि त्या बाळाला जन्माला घालते. प्रत्येक आई अशी नसते ना, पण आणि प्रत्येक स्त्री अशी नसते की ती कुटुंबाशी संघर्ष करून बाळाला जन्म देईल. तर या गोष्टी का घडतात तर याच्या मागे ही समाज आहे आपली. मुलींवर होणारे अन्याय अत्याचार हे कुठे थांबले तर प्रत्येक आई वडील विश्वासाने आपल्या मुलीला जन्माला घालू वडिलांना शकतात. असंही वाटत असतं मुलीने शिकावं, मोठं व्हावं. मग कुठेतरी हे अन्याय अत्याचार किंवा बलात्कार सारखे प्रकार होतात ना, त्याच्यामुळे मुलींनी बाहेर पडावं का नाही हा प्रश्न खूप पडत मोठा पडलेला असतो. असतो. त्याच्यामुळे त्या बाबाची परिस्थिती नसते तरी तो मुलीला शिकवायला तयार असतो. माझ्या मुलीने शिकावं काहीतरी करावं. परंतु समाजची बघण्याची जी मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्यामुळे तो बाप कुठेतरी हबकतो आणि थांबतो. हे जर इतर मुलींसोबत होते माझ्या मुलीसोबत का नाही होणार हा प्रश्न त्याला आणि हे माझ्या सतावत मुलीसोबत घडलं तर मग मी काय करणार. हा, समाज मला काय बोलेल या समाजाच्या भीतीमुळे तो बाप कुठेतरी थांबतो. त्याला मुलीला शिकवायची खूप इच्छा असते, पण या सर्व परिस्थितीमुळे मुलींचं शिक्षणाची जी टक्केवारी आहे ती कमी प्रमाणात आपण पाहतो. मुलींच्या नोकऱ्यांची जी टक्केवारी आहे, एखादी मुलगी कर्तृत्वान असते, एखादी स्त्री कर्तृत्वान असते, पण ती समाजाच्या भीतीने घरातच आपलं शिक्षण असो आपल्यातलं जे आपल्यामध्ये जी क्षमता आहे ती तिला समोर दाखवता येत नाही. का तर याला समाजाला घाबरून ती कुठेतरी घरात बसते. तर या गोष्टीला जोपर्यंत आळा बसत नाही, जोपर्यंत स्त्रियांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की मुलींवर स्त्रियांवर होणारे अन्याय हे सर्वप्रथम थांबले पाहिजे. माझी स्त्री ही रात्री 11 वाजता बाहेर असली तरी पण ती बिनधास्त खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. यासाठी प्रयत्न माझे चालू आहेत. सगळ्यांनी याच्यासाठी प्रयत्न करावे, सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे. आत्ताच्या घटना आपण बघत आहोत, किती भयंकर प्रकारच्या घटना ह्या घडत आहेत. आणि रोज सकाळी न्यूज बघितली तर रोज 1-2 मुलींवर, म्हणजे हे तर न्यूजवर त्यांना माहिती असतं ते दाखवतात. काही मुली भीतीपोटी पुढे येत नाही, समाजाला सांगत नाही. किंवा आई वडील म्हणतात की अगं झालंय राहू दे, आपल्या समाजात नाव खराब होईल, असाही प्रकार अशाही घटना होतात. किंवा काही गोष्टी अशा होतात का त्या झालेल्या आहेत आणि माहीतच होत नाही. म्हणजे आई वडिलांना देखील माहित होत नाही. त्यांना असं कधी कधी वाटतं का माझी मुलगी निघून गेली का कोणासोबत, पण तिच्याबरोबर काय घडलेलं असतं हेही त्यांना माहीत पडत नाही. अशाही घटना घडतात. तर याच्यावर सरकारने, याच्यावर समाजाने खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे कुठेतरी थांबणं खूप गरजेचं आहे. तरच स्त्री ही खंबीरपणे उभी राहू शकते समाजात. आणि आपण म्हणतो का आई सुशिक्षित असते तर घर सुशिक्षित होतं, त्या पद्धतीने स्त्री खंबीर असली तर मला वाटते देशही खंबीर होऊ शकते. कारण की तिच्यामध्ये खूप सहनशीलता असते, खूप शक्ती असते, नारी शक्ती ती दाखवू शकते. महिलांनी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहावं का? तसं मी तर नाही पाहते राजकारणामध्ये करिअर म्हणून, पण महिलांमध्ये राजकारणामध्ये येण्याची तयारी असते. आपण बघतो का, मी तुम्हाला आताच बोलली तर महिलांचं राजकारणामध्ये 50% आरक्षण असूनही राजकारणामध्ये महिलाही येत नाही. तिच्याकडे कॉन्फिडन्सही असतो, तिच्याकडे ती शीलताही असते, नेतृत्वही असतं, नियोजनही असतं, तरी देखील येत नाही. का तर करिअर म्हणून ती पाहत नाही. तिला एक आवड असते आणि त्या आवडीत काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं. एखाद्या गावामध्ये शाळा जर जिल्हा परिषदची शाळा जर म्हणजे तिची कंडिशन जर चांगली नसेल तर त्या गावातल्या महिला पुढाकार घेऊन तिला सजवतात. का सजवतात तर तिला वाटतं की माझं बाळ इथून 10 किलोमीटर अंतरावर जाऊन शिकण्यापेक्षा ही शाळा व्यवस्थित असते तर माझं बाळ इथंच शिकेल. आणि ती शाळा जर त्या कंडिशन मध्ये नसेल तर तिथले शिक्षक तिथे उपस्थित राहत नाही. मग या महिला पुढाकार घेऊन ती शाळा सजवतात, मग ते शिक्षक तिथे येतात, मग त्या मुलाला शिक्षण मिळतं आणि त्या आईला समाधान मिळतं. म्हणजे एवढी ताकद स्त्रीमध्ये आहे. तिने ठरवलं तर ती राजकारणही उत्तम करू शकते. आपण 50% आरक्षण स्त्रियांना आहे, स्त्रिया म्हणतो राजकारणात उतरतातही, पुढाकार घेतातही, पण सगळ्या स्त्रिया राजकारण करतात का? प्रत्येक पदावर बसलेली स्त्रीच राजकारण करते की तिच्या मागे उभा असलेला पुरुष राजकारण करतो? आपण अनेक ग्रामपंचायती पाहत आहोत. मला वाटते
की स्त्री नामधारी असते आणि पुरुष कामधारी असतो. नामधारी आणि कामधारी असं त्यांचं जोडलेलं असतं. म्हणजे त्या कुठे महिलेसाठी पडलेलं असते सीट म्हणून मग महिलेला, हा. उभं करायचं. हो. पण बघताना सगळे बघताना मिस्टर असो भाऊ असो ते बघतात ते बघतात. असं असतं. ती स्त्री ज्या ग्रामपंचायतवर बसलेली असते ती ग्रामपंचायत पुरतच असते. तिला जर तुम्ही ग्रामपंचायतची कामं कोणती आहेत, किती आहे, ग्रामपंचायतला कोणता निधी येतो, त्याचा वापर कसा करावा लागतो, ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, हे जरी आपण विचारलं ना तर तेही माहिती नसतं. फक्त ती स्त्री ग्रामसभेला आणि मासिक सभेला या दोनच वेळेस उपस्थित असते. सिग्नेचरसाठी हा. याच्यासाठी या दोनच गोष्टींमध्ये ती फक्त उपस्थित असते. बाकी सगळं काम हे तिचे पती असतात, भाऊ असतो, वडील असले तर एखादी मुलगी उभी असली तर वडील असतात, यांनाच माहिती असतात. मग फक्त ती तेवढ्यापुरतीच लिमिटेड आहे का? तिच्यामध्ये जर ते गुण आहे, तिच्यामध्ये जर ती क्षमता आहे तर ती पुढे नेलं पाहिजे. तिने राजकारण म्हणजे एक तिचं करिअर म्हणून न पाहता समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. ज्या गावामध्ये ज्या देशामध्ये आपण जन्माला येतो त्याचे आपल्यावर ऋण असतं. आपण देणं म्हणून आपण बांधलेलं असतो. आपण म्हणतो की अरे मी याच गावामध्ये का जन्माला आलो, मी इंडियामध्ये का जन्माला आलो, मी अमेरिका एवढी डेव्हलप आहे, मी तिथे माझा जन्म का नाही झाला. पण या देशाशी तुझे काहीतरी ऋण असतील, ते तुला परत करायचे असतील. कदाचित ते परत करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मग ते कसे परत करायचे, तर समाजामध्ये आपला काहीतरी खायचा वाटा असणं गरजेचं आहे. या दृष्टीतनं हे परत आपल्याला करता येतं. आणि म्हणून स्त्रियांनी राजकारण हे करिअर म्हणून नाही तर आपली एक जबाबदारी, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जाणीव मनामध्ये ठेवून आणि आपल्यामध्ये जर ते गुण आहे तर ते कुठेतरी समोर दाखवता आलं पाहिजे. या दृष्टीने राजकारणामध्ये प्रवेश करावा. महिलांना काय आवाहन कराल? राजकारणासंदर्भात महिलांना, मी राजकारणामध्ये येणाऱ्या महिलांना आणि ज्यांची इच्छा आहे तरीही कुटुंब मुले काही अडचणी मुलीच्या येत नाही, त्यांना मी आवाहन करेन की तुमच्यामध्ये जर ध्येय असेल, हे जे गुण आहेत ना हे महिलांमध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये ध्येय असेल, तुमच्यामध्ये नेतृत्व असेल, वक्तृत्व शैली असेल, तुमच्यामध्ये समाजासाठी काही करण्याची जिद्द असेल आणि नियोजन असेल आणि एक म्हणायचं म्हणजे राजकारण आणि कुटुंब या दोघांचा ताळमेळ जर तुम्हाला घालता येत असेल तर तुम्ही नक्कीच राजकारणामध्ये पुढाकार घ्यावा. महिला राजकारणामध्ये आली म्हणजे त्या भागाचा, त्या एरियाचा विकास होतो, भागांचा, गावांचा विकास झाला, तालुक्याचा विकास होतो, तालुक्याचा झाला, जिल्ह्याचा होतो आणि असं करता करता देशाचा विकास होतो. तर नक्कीच ज्या महिलांमध्ये हे गट्स आहेत त्यांनी ते दाखवावेत. आणि मी सर्व महिलांना आव्हान करते की जसं नवदुर्गाने जे रूप घेतलं आणि जे देवांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं, तर आपल्यामध्येही तेवढी ताकद आहे. आपणही आपल्यामधली ताकद दाखवण्याची वेळ ज्या वेळेस येईल तर प्रत्येक महिलेने समोर येऊन ती दाखवावी. आपल्यावर जर अन्याय होतोय, मग ते माझ्यावर असो, तुमच्यावर असो, समोरचीवर असो, कोणावर असो, ती तिची मुलगी आहे आणि तिच्यावर अन्याय होतो म्हणून मी घरात बसणं योग्य नाही. हा, तर तिच्यावर अन्याय होतो, ती तिची मुलगी काय ना माझी मुलगी काय, ती तिची बहीण काय ना माझी बहीण काय. ज्या वेळेस महिलेवर अन्याय होतो त्यावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन पक्ष, जात, धर्म न पाहता एक संघटित होणे महत्वाचं आहे. हे आव्हान मी महिलांना करेन. जर आपण एकजूट, एकमूट असलो तरच आपल्याला न्याय मिळेल, हे महत्वाचं आहे. सर्वांना मी सांगू इच्छिते, तुम्ही पदावर आहेत, महिलांना सर्वप्रथम मी राजकीय महिलांना सांगू इच्छिते, तुम्ही पदावर आहेत तर तुम्ही ज्या पदावर आहेत त्याचा कार्यभार तुम्ही सांभाळा. दुसऱ्याच्या हातची कटपुतली होऊन कार्यभार सांभाळू नका. आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला प्रगती करायची आहे, आपली आहे, सर्वांची आहे, आपल्यासोबत इतरांची प्रगती आहे, आपल्या गावाची आहे, देशाची आहे. तर आपण त्या हिमतीने उभं राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये ते गट्स असले आहेत ते दाखवले पाहिजेत आणि ज्या गोष्टींना आपल्याला अडचण येतील त्यांचा सामना करणं महत्वाचं आहे. कार्य करताही आलं पाहिजे आणि
शीतलताही दाखवता आली पाहिजे. हे सर्व गुण महिलांमध्ये असलं पाहिजेत. आणि हेच आव्हान करेन, जसं दुर्गा मातेने नवदुर्गाचा अवतार घेऊन शस्त्र घेऊन जसं त्या महिषासुरला मारलं, तसं आपल्यामध्ये ही शक्ती आहे, तिचा वापर करा, ती आतल्या आत ठेवू नका. तरच आपला कुठेतरी जे वाईट विचार आहेत त्यांना तोडण्याचा प्रयत्न करता येईल. आणि इथे मी थांबते. खूप चांगलं आणि आनंदही वाटला तुमच्याशी बोलून. कधी कधी मनामध्ये खूप काही असतं करण्यासारखं, पण ते समोरच्याला सांगता येत नाही. ते आज तुमच्या माध्यमातून मला सांगता आलं. तसंच मी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत आहे. आज आपण पाहता हा जो पक्ष आहे हा केंद्रामध्ये, देशामध्ये खूप मोठा पक्ष आहे, खूप मोठी संघटना आहे. आणि या पक्षामध्ये काम करत असताना मला खूप आनंद होतोय, खूप चांगलं वाटतंय की एवढ्या मोठ्या सरकारच्या याच्यामध्ये मी एक महिला तालुका अध्यक्ष म्हणून ॲज अ काम करते. सर्वांचं चांगलं सहकार्य मला लाभत असतो. सर्वांचं, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कतोरे आहेत, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव आहेत, आमच्या जिल्हा अध्यक्ष शीतल तोंडलीकर आहेत, यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत असतो. कोणती अडचण आली तर त्यांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न मी करत असते. तर या सर्वांच्या आत्तापर्यंत मी पुन्हा एकदा महिला अध्यक्ष या पदावर बसलेली आहे आणि त्यांना न्याय द्यायचा मी पुन्हा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांचं सहकार्य मला लाभत आहे, त्यांचे खूप आभार मी मानते. पुढेही असंच तुमचं देखील सहकार्य, सर्वांचं सहकार्य माझ्या पाठीशी असलं तर नक्कीच मी पुढे जाण्याचा प्रयत्न माझा चालूच आहे. पण आणखी एक म्हणतात ना एनर्जी, ती एनर्जी माझ्यामध्ये आहे, तिचा वापर करून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि सर्वांना, माझ्या सर्व भाविकांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नक्कीच ताई, तुम्ही आलात, आमच्याशी चर्चा साधली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.